तेरे चरणों में आई माँ मरिया, तेरी शरण में सुख दुख लाई माँ मरिया। रविवार 22 ऑगस्ट 2021 सामान्य काळातील 21वा रविवार. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन अध्याय 6 वचन संख्या 60 ते 69 पर्यंत. येशूच्या शिष्यापैकी पुष्कळ जण येशूचा हा उपदेश ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळलात काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणार आहे, तुम्ही देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहे, तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणीही मनुष्याला तशी देणगी दिल्या वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. यावरून त्याच्या शिष्यापैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मनन चिंतन. आपण ज्या गोष्टींच्या किंवा व्यक्तींच्या प्रेमामध्ये पडतो ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी ठरवीत असते, असे उद्गार संत पाद्रे पिओ यांनी काढलेले आहे.
ते पुढे म्हणतात, येशूच्या प्रेमात पडा. तो तुमच्या भल्यासाठी असलेल्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी ठरवेल. आजची तिन्ही वाचने जीवनात योग्य ती निवड करण्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. पहिले वाचन खऱ्या परमेश्वराची उपासना करण्याविषयी, दुसरे वाचन कुटुंबात उचित मूल्ये जोपासण्याविषयी, तर शुभवर्तमान सार्वकालिक जीवनाची निवड करण्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करते. माणूस मात्र जीवनात चुकीची निवड का करतो? कारण त्याच्या सत्सद विवेक बुद्धीची पुरेशी जडणघडण झालेली नसते. मॉरल थिओलॉजी, नीतिशास्त्र आपल्याला सत्सद विवेक बुद्धीचे एकूण 5 प्रकार सादर करते. मृत सत्सद विवेक बुद्धी. अशा व्यक्तीला पाप करताना काहीच वाटत नाही. हेरोद, फारो, पिलाद यासारखी माणसे दुसऱ्यांचा मुर्दा पाडतात तरी त्यांना काहीच वाटत नाही. अशा व्यक्तीने आपल्या पाषाणमय हृदयाच्या जागी आपल्याला मांसमय हृदय मिळावे म्हणून प्रार्थना करायची असते. 2. टोचणी देणारी अतिकोमल सत्सद विवेक बुद्धी. अशा व्यक्ती फार हळव्या असतात. बारीक सारीक गोष्टी त्यांना पापा इतक्या गंभीर वाटतात. त्या नेहमी अस्वस्थ असतात. अशा व्यक्तींना परमेश्वराची सतत भीती वाटत असते. तोच परमेश्वर क्षमाशील पिता आहे हे त्यांनी ध्यानात घ्यायचे असते. 3. गोंधळलेली सत्सद विवेक बुद्धी. अशा व्यक्तींच्या मनात सतत गोंधळ असतो. एखादी गोष्ट बरोबर आहे की नाही याची त्यांना खात्री नसते. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतःच घेता येत नाही. त्या इतरांच्या मतावर विसंबून असतात. अशा व्यक्तीने शांततेत मनन चिंतन केले तर त्यांच्या मनाचा गोंधळ कमी होऊ शकतो. 4. जागृत सत्सद विवेक बुद्धी. इथे गोंधळ नसतो. चांगले काय ठाऊक असूनही ते करत नाही. वाईट काय हे माहीत असूनही ते टाळता येत नाही. अशी या व्यक्तींची गत झालेली असते. त्यांनी अंतर्यामी बलसंपन्न होऊन शिस्तप्रिय जीवन अंगीकारपणे गरजेचे असते. 5. परिपक्व सत्सद विवेक बुद्धी. अशा व्यक्तींना बरे वाईट ठाऊक असते. त्या अंतर्यामी बलवान असतात. योग्य निर्णय घेण्यापासून त्यांना कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती रोखू शकत नाही. चांगले करण्यासाठी किंवा वाईट टाळण्यासाठी त्या प्राणाचे बलिदान करण्यास तयार असतात. आत्मपरीक्षण. माझ्या जीवनात कोणत्या प्रकारची सत्सद विवेक बुद्धी कार्यरत आहे? माझ्या सत्सद विवेक बुद्धीची जडणघडण करण्यासाठी मी कोणते प्रयत्न करतो? बायबल अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आज आपण इस्रायलचा इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इतिहास म्हटला की आपल्याला वाटत असतं काहीतरी भूतकाळात घडून गेलेला आहे त्याचा अभ्यास. परंतु इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर तो तारणाचा इतिहास असतो. तारणाचा इतिहास याचा अर्थ असा की कधीतरी कुठेतरी परमेश्वराने माणसाच्या जीवनात प्रवेश केला. त्याने स्वतःला माणसाला प्रकट केला. आपली योजना माणसाला समजावून सांगितली. माणूस त्या योजनेनुसार जीवन जगत राहिला. कधी त्याने त्या योजनेला विरोध केला, त्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा भोगावी लागली. परंतु पुन्हा एकदा परमेश्वर माणसाच्या जीवनात येतो. त्याच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा तारणाची घोषणा करतो आणि अशा प्रकारे जीवन पुढे सुरू राहतं. म्हणजे परमेश्वर निर्मिती करतो, निवड करतो, माणसाची मुक्ती करतो, पुन्हा एकदा त्याला आपल्या तारण मार्गावरती आणतो, त्याच्याशी करार करतो. माणूस मात्र तो करार मोडतो. त्या करार भंगामुळे त्याला एक शिक्षा भोगावी लागते. मग तो बंदिवासात जातो. तिथून परमेश्वर त्याला मुक्त करतो. त्याच्याबरोबर पुन्हा एकदा नव्याने करार करतो. पुन्हा एक नवीन जीवन माणूस सुरू करत असतो. अशा प्रकारचं जे चक्र आहे ते चक्र आपल्याला संपूर्ण बायबलमध्ये पुन्हा पुन्हा अभ्यासाला मिळत असतं. त्याला आपण म्हणतो तारणाचा इतिहास. इस्रायलच्या तारणाच्या इतिहासाचे एकूण 10 टप्पे आहेत. त्यापैकी आपल्या पहिल्या भागामध्ये आपण 5 टप्प्यांचा विचार करणार आहोत.
इस्रायलच्या इतिहासाचे एकूण 10 टप्पे. त्यापैकी पहिला टप्पा आहे निर्मिती. निर्मिती म्हटल्यानंतर उत्पत्तीच्या पुस्तकातील अध्याय 1 ते अध्याय 11 ह्यामध्ये ज्या काही गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे त्याला आपण निर्मिती हे नाव देत आहोत. आणि त्या निर्मितीमधून परमेश्वर आपल्याला महत्वाचा संदेश देत आहे. एकूण 6 वेगवेगळे संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. निर्मितीमध्ये पहिला संदेश आहे की परमेश्वर हा निर्माता आहे. की माणसाच्या जीवनामध्ये माणसाने कितीही काहीही केलं तरी सुद्धा तो निर्माता होऊ शकत नाही. मी कदाचित भरपूर पुस्तकं लिहिलेली असतील परंतु मी त्या पुस्तकाचा निर्माता नाही. एखाद्या व्यक्तीने एक बंगला बांधलेला असेल, गाडी विकत आणलेली असेल, मुलाबाळांची लग्न केलेली असतील, भरपूर कर्तृत्व केलेलं असेल तरी सुद्धा माणूस सांगू शकत नाही या सगळ्या गोष्टींचा निर्माता मी नाही. परमेश्वर निर्माता आहे. म्हणून हे पहिलं सत्य आपण आपल्या काळजावरती पुरून घेतलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये परमेश्वर निर्माता आहे. सर्व काही तो करत आहे. परमेश्वर निर्माता आहे ह्याचे एकूण 3 महत्वाचे अर्थ आपल्याला समजून घ्यायचे आहेत. लॅटिन भाषेमध्ये त्याच्यासाठी 3 वेगवेगळे शब्द आहेत. ओमनीपोटेंट, ओमनीप्रेझेंट आणि ओमनीसायंट. ओमनीपोटेंट म्हणजे सर्व समर्थ, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ असं आपण आपल्या विश्वास अंगीकारामध्ये म्हणत असतो. तो सर्व समर्थ परमेश्वर पिता, त्याला सगळं काही शक्य आहे. तो आहे ओमनीपोटेंट. ओमनीप्रेझेंट म्हणजे तो सर्व ठिकाणी आहे. माणूस एकाच वेळेला सर्व ठिकाणी असू शकत नाही परंतु परमेश्वर मात्र एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी आहे. आणि तिसरं म्हणजे ओमनीसायंट म्हणजे सर्व ज्ञानी, म्हणजे त्याला सर्व काही माहित असतं. पृथ्वी तलावर काय घडतं, स्वर्गात काय घडतं, आकाशात काय घडतं, आकाशात काय घडतं, सगळं काही परमेश्वराला ठाऊक असतं. म्हणून परमेश्वर निर्माता. आता हे 3ही मुद्दे आपल्या चिंतनासाठी घ्यायचे की परमेश्वर जर सर्व समर्थ असेल, त्याला काहीच अशक्य नसेल तर मी माझ्या जीवनामध्ये चिंता करायची काय गरज? मी विनाकारण चिंता करत असतो कारण परमेश्वर निर्माता आहे, तो सर्व समर्थ आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. मला घाबरण्याची गरज नाही. परमेश्वर सर्व ज्ञानी आहे, त्याला सर्व काही दिसतं, सर्व काही त्याला समजतं. मग मी काही गोष्टी कशाला लपवायला पाहिजेत? मी परमेश्वरापासून काहीच लपवू शकत नाही. त्याला सगळं काही कळतं. माझ्या अंतःकरणातले विचार त्याला कळतात. अंधारात काय घडतं ते त्याला दिसतं. उजेडात काय होत असतं तेही त्याला समजतं. परमेश्वर सर्व ज्ञानी आहे आणि परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. 4 भिंतीच्या आड देखील केलेलं कोणतंही कृत्य तिथे परमेश्वर हजर असतो. म्हणून इमॅन्युएल, गॉड विथ अस, परमेश्वर आपल्या बरोबर आहे अशा प्रकारे माणसाने विचार करायला पाहिजे. पहिला महत्वाचा मुद्दा परमेश्वर निर्माता आहे. पहिलंच वाक्य उत्पत्तीचं आपल्याला सांगत असतं की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि संपूर्ण भूतलावरची निर्मिती ही परमेश्वराने केलेली आहे. परमेश्वर निर्माता आहे. दुसरं महत्वाचं सत्य, माणूस ही परमेश्वराची प्रतिमा आहे. म्हणजे परमेश्वराने जेव्हा माणसाची निर्मिती केली तेव्हा त्यावेळेला काय सांगण्यात आलेलं आहे? त्याने नर आणि नारी असे त्याला निर्माण केले आणि त्याने त्यांना स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केले. 2 शब्द वापरण्यात आले आहेत, प्रतिमा आणि प्रतिरूप. प्रतिमा ह्या शब्दाचा अर्थ की मी एखादी प्रतिमा तयार करतो, एखादा पुतळा तयार करतो. तशा प्रकारे जणू काही मातीचा पुतळा परमेश्वराने निर्माण केला पण स्वतःच्या प्रमाणेच. म्हणजे मी परमेश्वराची प्रतिमा आहे. आणि प्रतिरूप म्हटल्यानंतर आपण आरशामध्ये प्रतिरूप पाहत असतो किंवा प्रतिबिंब पाहत असतो. म्हणजे माणूस ही परमेश्वराची प्रतिमा आहे आणि परमेश्वराचं प्रतिरूप आहे. हा जसा माणसाचा सन्मान आहे त्याचप्रमाणे ती एक फार मोठी जबाबदारी आहे. परमेश्वराने आपल्यावरती एक जबाबदारी सोपवलेली आहे की मी जर परमेश्वराची प्रतिमा असेल, मी जर परमेश्वराचं प्रतिरूप असेल तर मला खूप सांभाळलं पाहिजे. मी त्याच्यासारखं जगलो वागलो पाहिजे.
त्याच्यासारखं क्षमाशील असलं पाहिजे, त्याच्यासारखं मी प्रेम केलं पाहिजे, त्याच्यासारखं मला वागता आलं पाहिजे, दया करता आली पाहिजे, त्याच्यासारखाच आत्मविश्वास माझ्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा ईश्वरी अंश असतो हे माणसाने लक्षात ठेवायचं, की जसं मी स्वतः परमेश्वराची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे तसा माझा शेजारी सुद्धा परमेश्वराची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे. म्हणून हा दुसरा महत्वाचा धडा उत्पत्तीच्या पहिल्या 10-11 अध्यायामधून आपल्याला शिकायला मिळतो. तिसरा महत्वाचा धडा की स्त्री आणि पुरुष यांना परमेश्वराने समान असे निर्माण केलेले आहे. नर आणि नारी अशा प्रकारे त्यांना निर्माण केला, म्हणजे समान असं निर्माण केलेलं आहे. की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आदामाच्या फासळीतून स्त्रीची निर्मिती करण्यात आलेली आहे. की परमेश्वराने आदामाला बागेमध्ये गाढ झोप आणली आणि त्याच्या फासळीमधून स्त्री निर्माण केली. बिशप फुलटन शी आणि त्याविषयी काय सांगितलं आहे बघा. ते म्हणतात की आदामाला परमेश्वराने झोप आणली, त्याच्या फासळीमधून स्त्री निर्माण केली. प्रभू येशू ख्रिस्त नवा आदाम ह्याला देखील क्रुसावरती परमेश्वराने झोप आणली आणि त्याच्या कुशीतून वाहणाऱ्या रक्त आणि पाण्यामधून ख्रिस्त सभा निर्माण केली. रक्त ख्रिस्त शरीराचं प्रतीक, पाणी बाप्तिस्म्याचं प्रतीक, हे दोन साक्रामेंट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि ख्रिस्त सभेची स्थापना केली. त्याच्या कुशीतून ख्रिस्त सभा निर्माण झाली आहे. म्हणजे पती आणि पत्नीचं नातं केवढं घनिष्ठ असतं ते आपल्याला तिथे दाखवण्यात आलेलं आहे. इफिसिकरस पत्र अध्याय 5 वचन 25 मध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे, पतीनं जशी ख्रिस्ताने ख्रिस्त सभेवरती प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवरती प्रीती करा. म्हणजे पती पत्नीचं हे जे नातं आहे ते नातं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. स्त्री आणि पुरुष समान आहे. ही समानता फक्त लैंगिक समानता नाही तर सगळ्या बाबतीत समानता आहे. की एखादा पुरुष आहे, एखादी स्त्री आहे. पुरुष कदाचित जास्त शिकलेला असेल, स्त्री कमी शिकलेली आहे, परंतु एकदा त्यांनी लग्न केल्यानंतर त्यांनी एकमेकांना कमी जास्त लिहायचं नाही. की माझ्या शिक्षणाचा फायदा तुला झाला पाहिजे, तुझ्या कौशल्याच्या स्वयंपाकाचा इतर काही कलागुणांचा फायदा मला झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण देवघेव करत असतो. त्यावेळेला स्त्री पुरुष समानता आपण राखत असतो. सहज चिंतन करून बघायचं की मी दुसऱ्या व्यक्तींकडे पाहत असताना कोणाला कमी लेखत आहे का? बायबल आपल्याला शिकवत आहे स्त्री पुरुष समानता. चौथं महत्वाचं सत्य आहे निसर्ग ही परमेश्वराची निर्मिती. परमेश्वराने तो निसर्ग माणसाच्या हाती सोपवलेला आहे. माणसाला ह्या निसर्गावरती पृथ्वीवरती पूर्णपणे त्याने अधिकार दिलेला आहे. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? हे संपूर्ण चराचर सृष्टी परमेश्वराने माणसाच्या हाती सोपवलेली आहे. आता ह्याचा फार मोठा अर्थ आहे की जसा माणूस निसर्गाविना राहू शकत नाही तसा निसर्ग सुद्धा माणसाविना राहू शकत नाही. निसर्गामध्ये आपण पाहत आहोत हवा आहे, पाणी आहे, झाडे झुडपे आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, मासे आहेत, समुद्र आहे, डोंगर पर्वत आहेत, साधी खडकाळ भूमी आहे, दगडधोंडे आहेत. ह्या सगळ्यांचा माणसाला त्याच्या स्वतःच्या जीवनासाठी उपयोग करावा लागतो आणि तितकीच माणसाने त्या गोष्टींची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. म्हणून संत फ्रान्सिस असिसी जे पर्यावरण प्रेमी, पर्यावरणाचे आश्रय जाते, त्यांनी तर आपल्याला किती सुंदर सांगितलेलं आहे बघा की मी आणि तो साधा गाढव आम्ही एकमेकांचे बंधू आहोत, कारण आम्हा दोघांचा पिता एकच आहे परमेश्वर. ज्या परमेश्वराने मला निर्माण केलं त्याच परमेश्वराने त्या गाढवाला निर्माण केलं, त्या प्राण्याला निर्माण केलं. म्हणून मी आणि तो गाढव आम्ही एकमेकांचे बंधू आहोत. की वृक्ष उगवली आम्हा सोयरे वनचरे. आपण अशा पद्धतीने ह्या जगामध्ये जीवन जगायला पाहिजे. ही बायबलची शिकवण आहे. ही परमेश्वराने हा निसर्ग निर्माण केला, तो माझ्या ताब्यात दिलेला आहे. आता ह्या निसर्गाशी माझा संबंध कसा आहे मी तपासून पाहिला पाहिजे. की हवा मी प्रदूषित करतो का? पाणी मी फुकट घालवतो का? वीज मी सहज इकडे तिकडे फुकट घालवतो का? माझ्या घरामध्ये एकाच बल्बची गरज असेल तर 3-4 बल्ब निराकडे चालू असतात का? किंवा पंखे वगैरे चालू असतात का? अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण आपल्या जीवनामध्ये
निसर्ग आणि आपल्यामधील जे नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध मजबूत करू शकतो. पाचवं महत्वाचं सत्य की माणूस दुर्बळ आहे म्हणून माणसाच्या हातून पाप घडलेला आहे. माणूस दुर्बळ आहे, माणसाच्या हातून पाप घडत असतात आणि तेच नेमकं एदेन बागेमध्ये झालं. त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराने आदम आणि एवेला ठेवलं. आदमाला कल्पना दिली की बघ, ह्या बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खा, परंतु त्या मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. आणि अशा पार्श्वभूमीवरती नेमका एवेकडून मोठा घात झाला. सर्पाने येऊन तिला विचारलं की परमेश्वराने तुला हे सांगितलं होतं का? ती सांगतो हो. आणि त्याने तिला व्यवस्थितपणे फसवलं. काय सांगितलं की तुम्ही देवासारखे व्हा. कसं फसवतो बघा परमेश्वर सैतान. काय सांगितलं? तुम्ही देवासारखे व्हा. ते देवासारखे नव्हते का? देवाने त्यांना स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलं होतं, म्हणजे ते देवासारखे होते. परंतु तुम्ही देवासारखे नाही, तुम्ही ते फळ खा मग तुम्ही देवासारखे व्हा. सैतान नेमका असंच सांगत असतो. थोडीशी घे, तुला बरं वाटेल. बघा बरं वाटते का? माणूस आडवा होतो, माणूस चांगल्या प्रकारे जीवन जगू शकत नाही, चांगलं बोलू शकत नाही, चांगला विचार करू शकत नाही. सैतानाने फसवलं माणसाला. ते माणसाच्या लक्षात येत नाही आणि नेमका त्याच ठिकाणी घात झालेला आहे. काय नक्की घडलं त्या वेळेला? की त्या वेळेला आदाम आणि एवा यांनी फळ खाल्ल्यानंतर त्यांना एवढी लाज वाटू लागली की ते जाऊन झोपामध्ये लपले. पाप केल्यानंतर माणसाला लाज वाटत असते. आतमधून त्याला त्याची संसद बुद्धी पोखरत राहत असते. आणि मग परमेश्वर त्यांना विचारतो कुठे आहात? आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही नग्न आहोत म्हणून आम्ही भिवून लपलेलो आहोत. तू नग्न आहेस हे तुला सांगितलं कोणी? जे फळ खाऊ नये असं मी तुला सांगितलं होतं ते तू खाल्लंस का? आणि आदामाने मग काय सांगितलं? जी स्त्री तू मला दिली तिने खाल्लं आणि तिने मला दिलं. काय नक्की घडलं बघा. मग परमेश्वराने उच्चारलेले सगळे शब्द की आता तू माती आहेस, मातीला मिळशील, तिला प्रसूती वेदना सहन करावी लागतील, तुला निधनाच्या घामाने भाकर मिळवावी लागेल. काय नक्की घडलं? एकूण 3 महत्वाची वरदान त्या दोघांनी गमावली. पहिलं वरदान होतं अमरत्वाचं. तोपर्यंत त्यांना मरण येणार नव्हतं, पण जर तुम्ही खात तर मराल असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आणि नेमकं तेच झालेलं आहे. पाप करतावर मरण आलेलं आहे. मरण हे पापाचं वेतन आहे असं नंतर आपल्याला संत पॉल सांगणार आहे. म्हणून पहिलं वरदान त्यांनी गमावलेलं आहे ते म्हणजे जीवनाचं वरदान आणि मृत्यूची तलवार त्यांच्या डोक्यावरती टांगू लागलेली आहे. दुसरं वरदान त्यांनी गमावलेलं आहे ते म्हणजे सुखाचं वरदान. तोपर्यंत सगळीकडे सुख होतं. ज्या क्षणाला पाप घडला त्यावेळेला तिच्या वाटीला प्रसूती वेदना, त्याच्या वाटीला निडळाचा घाम गाळण्याची शिक्षा, म्हणजे तिथे दुःख आलं. आणि तिसरं वरदान ऐक्य. दोघेही नग्न होते तरी देखील त्यांचं काहीच झालं नाही. परंतु ज्या क्षणाला त्यांच्यातून पाप घडला तेव्हा त्यांनी एकमेकांना दोषी ठरवायला सुरुवात केली. ह्याचा अर्थ असा आहे, पाप घडत असतं त्यावेळेला माणूस 3 प्रकारची वरदानं गमावत असतो. आपण स्वतःला विचारायचं आहे, माझ्या जीवनामध्ये कुठे नक्की पाप घडत आहे? कुठे मी खऱ्या जीवनाला मुकत आहे? कुठे माझं सुख निघून जात आहे? की ज्या व्यक्तीच्या हातून पाप घडत असतं ती व्यक्ती स्वर्गीय सुख कधीच अनुभवू शकत नाही आणि आपसामध्ये फूट पडत असते. माणूस स्वार्थी बनतो, स्वतःच बोलत राहतो. पापी माणूस स्वार्थी असतो, स्वार्थी माणूस पापी असतो. हे सत्य आपल्याला त्या ठिकाणी शिकवण्यात आलेलं आहे. आणि शेवटचं 6वं महत्वाचं सत्य आहे आणि ते म्हणजे सुरुवात देण्यात आलेली स्वार्थ, ज्याला लॅटिन भाषेमध्ये प्रोटो एव्हँजेलियम असं म्हटलं जातं. प्रोटो एव्हँजेलियम म्हणजे नक्की काय? पहिली शुभवार्ता. पाप घडलं त्यानंतर ताबडतोब सुवार्ता सांगण्यात आली, देऊ नका. की त्याने सैतानाला अशा प्रकारे सांगितलं की तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझी डोके ठेचेल आणि तू तिची टाच फोडशील. काय नक्की अर्थ आहे? उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 3 वचन 15 त्यानुसार आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तू आणि स्त्री, तिची संतती आणि तुझी संतती ह्याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. कॅथलिक बायबलच्या अभ्यासकांच्या मते हे विधान पवित्र मुलीला लागू करण्यात आलेलं आहे.
तू आणि स्त्री म्हणजे सर्प आणि पवित्र मरिया, तिची संतती आणि तुझी संतती, तिची संतती प्रभू येशू ख्रिस्त आणि सगळे या ख्रिस्ताचे अनुयायी आपण सर्व, आणि त्याची संतती म्हणजे सैतानाची संतती. ह्याच्यामध्ये सातत्याने हा झगडा सुरू राहणार आहे. परंतु विजय कोणाचं होणार आहे? ती तुझे डोके ठेची. माऊलीच्या पायाखाली सर्पाचं डोकं ठेचण्याचं चित्र आपण बघत असतो, आणि तू तिची टाच फोडशील. तिची म्हणजे कोणाची? मरियेच्या पुत्राची. प्रभू येशू ख्रिस्ताच्या टाचेला खिळे ठोकण्यात आले आणि त्याला नष्ट करण्याचा सैतानाने प्रयत्न केला. परंतु नंतर तो पुनरुत्थित झालेला आहे आणि त्याने जीवन दिलेलं आहे. जी 3 वरदानं माणसाने गमावलेली होती, ती 3ही वरदानं प्रभू येशू ख्रिस्ताने माणसाला परत गमावून दिली. पहिलं वरदान गमावलेलं होतं जीवनाचा मृत्यू, येशू पुनरुत्थित झाला. दुसरं वरदान गमावलेलं होतं सुखाचं, येशूने दुःखाच्या मार्गातून परत सार्वकालिक सुख आपल्याला मिळवून दिलेलं आहे. तिसरं वरदान आहे की आपापसात फूट पडल्याचं. पाप केल्यामुळे माणूस आणि परमेश्वर याच्यामध्ये फूट पडली होती. येशूने पुन्हा एकदा परमेश्वर माणसाचा संबंध जोडून दिलेला आहे. पहिला टप्पा या ठिकाणी आपण संपत आहोत. त्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 6 महत्वाची सत्य आहेत की परमेश्वर निर्माता आहे, माणूस ही परमेश्वराची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे, स्त्री आणि पुरुष समान आहे, परमेश्वराने माणसाला निसर्गावरती अधिकार दिलेला आहे. तरी माणूस दुर्बळ असल्यामुळे त्याच्या हातातून पाप घडत असतं, परंतु माणसाने घाबरून जायचं नसतं. परमेश्वर मात्र आपल्याला त्याची सुवार्ता सांगत असतो. तारणाच्या इतिहासातील पहिला टप्पा आपण अभ्यासला आणि तो टप्पा होता निर्मितीचा. आता दुसरा टप्पा आहे की परमेश्वराने पूर्वजांची निवड केली. म्हणजे हा दुसरा टप्पा आहे पूर्वजांचा काळ. पूर्वजांचा काळ उत्पत्तीचे अध्याय 12 ते 50, म्हणजे उत्पत्तीचे पहिले 11 अध्याय हे निर्मितीचा काळ किंवा निर्मिती म्हणून आपण अभ्यासलेला आहे. आता पूर्वजांचा काळ. पूर्वजांच्या काळामध्ये एकूण 3 महत्वाचे पूर्वज आहेत. अब्राहम, इसहाक आणि याकोब. काही अभ्यासकांच्या मते चौथा पूर्वज देखील मानला जातो आणि तो आहे योसेफ. एकूण 4 पूर्वज आहेत किंवा मुळात 3 पूर्वज मानले जातात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव. किंवा परमेश्वर जेव्हा मोशेला प्रकट करत असतो तेव्हा त्याला सांगतो मी तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव. म्हणून हे 3 मुख्य पूर्वज मानले जातात आणि काही वर्तुळामध्ये योसेफाला देखील पूर्वज मानलं जातात. त्या 3ही पूर्वजांद्वारे एक महत्वाचं सत्य आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि ते सत्य म्हणजे अब्राहमाद्वारे श्रद्धा देण्यात आलेली आहे, इसहाकाद्वारे समर्पणाची दीक्षा आपल्याला देण्यात आलेली आहे आणि याकोबाद्वारे आपल्याला निष्ठेची दीक्षा देण्यात आली आहे. ह्या 3 गोष्टीचा आपण आता सातत्याने विचार करूया. अब्राहमाच्या जीवनामध्ये श्रद्धा 3 टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येते. पहिला टप्पा आहे अब्राहमाचा पाचार, की परमेश्वर त्याला हाक मारतो, त्याला सांगतो की तुझा देश हारान सोड आणि कनान देशामध्ये जा. हारान म्हणजे काय आहे? एक प्रकारचा सुरक्षा कवच आहे. सगळं तिकडे आहे. घरदार आहे, पत्नी आहे, पुतण्या आहे, संपत्ती आहे, गुरढोरं आहे, सगळं काही स्थिर स्थावर आहे. आणि अब्राहमाचं वय किती आहे? 75. तुम्ही विचार करा की अशा प्रकारच्या म्हाताऱ्या माणसाला एक नवीन जीवन सुरू करण्यासाठी माणूस परमेश्वर बोलावत असतो. आपल्याकडे 75 वर्ष झाल्यानंतर माणूस आता पूर्णपणे कामातून निवृत्त झालेला आहे, निवांत झालेला आहे, त्याने आता दुसरं काही नवीन सुरू करायचं नाही असा विचार असतो. परंतु परमेश्वर अशाच वेळेला माणसाला पाचारण करत असतो. त्याला हारान सोडण्याला सांगितलेलं, कनान देशात जायला सांगितलेलं. हारान म्हणजे सुरक्षिततेचं कवच असेल तर कनान म्हणजे दुधाप्रमाणे वाहणारा प्रदेश. दूध हे शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या यांचं प्रतीक आहे, म्हणजे मेंढपाळांचं प्रतीक. तर मध जे आहे ती शेतकरी जीवनाचं प्रतीक. अगदी सुरुवातीपासून मेंढपाळ आणि शेतकरी ह्या दोघांना बरोबर घेऊन बायबल आपला प्रवास करत असते.
म्हणून त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, काईन आणि आबेल. काईन हा शेतकरी, आबेल हा मेंढपाळ. काईनाने आबेलाचा खून केला, म्हणजे आबेल हा पहिला मेंढपाळ मरण पावला. कोणाची त्यांनी घोषणा केली, उत्तम मेंढपाळ ख्रिस्त पुढे येणार आहे आणि त्याचेच भाऊबंद त्याला ठार करणार आहे. त्याच ते जणू काही प्रतीक. मी तुला दुधामधाने वाहणाऱ्या प्रदेशामध्ये घेऊन जाईल. अशा प्रकारचे एक चित्र अब्राहमासमोर दाखवण्यात आलं. आणि अब्राहमाने मागचा पुढचा विचार केला नाही, आपल्या पत्नीला काही विचारलं नाही. सरळ तो पुतण्या आणि पत्नी यांच्या स्थितीत निघाला आणि कनान देशाच्या वाटेने प्रवास करू लागला. महत्वाचं चिंतन आपल्यासाठी, माझ्या जीवनात कोणता हारान आहे आणि कोणत्या कनान देशात परमेश्वर मला जाण्यासाठी बोलावत आहे. कोणता हारान जिथे मी सुरक्षित आहे, जिथे माझं सगळं काही व्यवस्थित आहे, आता मला कोणाची गरज वाटत नाही, आता मी खूप समाधानी आहे, आता मला दुसरं काही करायची गरज नाही, हा झाला हारान. कनान म्हटल्यानंतर तुला दिसलेलं नाही, खूप दूर असेल, मार्गामध्ये अडथळे असतील, परंतु तिथे पोहोचल्यानंतर मात्र दुधा मधाने वाहणारा प्रदेश असणार आहे. अशा प्रकारे प्रवास करण्यासाठी परमेश्वर माणसाला बोलावत असतो. ही त्याची पहिली श्रद्धेची पायरी, की त्याने ते सर्व सोडलं आणि तो कनान देशामध्ये निघून गेला. दुसरा टप्पा अब्राहमाच्या जीवनामध्ये आलेला, तो म्हणजे पुत्रत्वाचं त्याला दिलेलं अभिवचन, की तुझ्या पोटी पुत्र जन्माला येणार आहे. आणि सारा ते समजू शकली नाही. सारा हसायला लागली आणि हसण्यासाठी जो हिब्रू शब्द आहे जाहाक, त्याच्यावरूनच बाळ जे जन्माला आला त्याचं नाव इसाहाक असं देण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सारा का हसलेली आहे, तिला ते पटलं नाही. तो साराच्या अविश्वासाचा जणू काही भाग होता. परंतु अब्राहमाने मात्र ती बातमी घेऊन येणारे जे 3 देवदूत होते त्यांची चांगल्या प्रकारची सोय केली, त्यांचा चांगल्या प्रकारे आदर स्वागत केला आणि भूमीला लावून त्यांना वंदन केलं. हे सगळं कशासाठी सांगायचं, की त्याही वेळेला जेव्हा अब्राहमाचं वय 100च्या जवळपास जाऊन पोहोचलेलं आहे, अशा पार्श्वभूमीवरती परमेश्वर सांगत आहे, तुझ्या पोटी बाळ जन्माला येणार आहे. कोणती व्यक्ती विश्वास ठेवली? आपल्याकडे लग्न झाल्यानंतर 2, 3, 5 महिने झाले आणि मुलगा झाला नाही, ते लोक विचारायला लागतात, अजून तुमची काही न्यूज नाही का, असं वय सांगायला लागतात. इथे 100व्या वर्षी त्याला सांगितलेलं आहे, आता तुला मूल होणार आहे. अब्राहमाने अशा वेळेला त्याच्यावरती विश्वास ठेवला. आशेला जागा नसताही त्याने आशा दाखवली, आशेवरती विश्वास ठेवला, म्हणून तो त्याचा विश्वास हेच त्याचं नीतिमत्व म्हणून गणण्यात आला, असं आपल्याला सांगितलं आहे. म्हणून अब्राहमाची ही श्रद्धा. आणि तिसरा महत्वाचा टप्पा, एकुलता एक मुलगा, आणि परमेश्वर सांगतो मोरिया देशात जा, तेथील डोंगरावरती त्याचं होमार्पण कर. शब्द महत्वाचा आहे, होमार्पण. होमार्पण म्हणजे काय करायचं, चिता आखायची, रचायची आणि मुलाचे तुकडे तुकडे करायचे, सुरापाठी घेतलेला तुकडे तुकडे करायचे आणि त्या सर्व तुकड्यांना आपल्या लाकडामध्ये ठेवायचं आणि मग त्याला अग्नी लावायचं. मग ते भाजलेलं मांस जे आहे त्याचा होम होतो, ते होमार्पण. तुम्ही सहज विचार करा, एकुलत्या एक मुलाचं होमार्पण करण्यासाठी अब्राहमाला सांगितलं. अब्राहमाने मागचा पुढचा विचार केला नाही. पत्नीला कदाचित सुगावा लागू दिला नाही. त्याने सरळ काय केलं, लाकडं, विस्तव, सुरा आणि त्याचा स्वतःचा मुलगा आणि सोबत असलेला एक नोकर आणि गाढव, हे सगळं घेऊन तो निघाला. चाकराला त्याने खाली तिथेच ठेवलं आणि मग मुलगा आणि बाप ते मोळी, लाकडाची मोळी घेऊन, हातामध्ये विस्तव घेऊन आणि हातामध्ये सुरा घेऊन सगळे निघाले. दोघांमध्ये संवाद किती हृदयस्पर्शी आहे बघा, की बाळ विचारत आहे, विस्तव आहे, लाकड आहे, हातामध्ये सुरा आहे, परंतु कोकरू कुठे आहे? आणि अब्राहमाने दिलेला उत्तर श्रद्धेचं प्रतीक आहे. बाळ कोकरू देव पाहून देईल, परमेश्वर पाहून देईल, परमेश्वर पुरवील, एवढी प्रचंड अशी श्रद्धा त्या ठिकाणी आहे. परिस्थिती कशीही असली तरी परमेश्वर मला पुरवील, अशा प्रकारची श्रद्धा अब्राहमाने त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि खरोखर नंतर तसं झालेलं आहे. त्याने बाळाला त्या लाकडावरती बांधलं आणि हातामध्ये सुरा घेऊन त्याला ठार करणार, इतक्यात परमेश्वराने त्याला आवडलं. आणि मग
झुडपामध्ये शिंदू अडकलेला असा एडका त्याला दिसला. त्याचा त्याने त्या ठिकाणी तो मागपण केलेला आहे. परमेश्वर पाहून देईल. परमेश्वराने पाहून दिलं. परंतु ही अब्राहमाची श्रद्धा. ब्रदर साल्यू मस्करनीस ह्याने सदैव प्रज्वलित असं नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये ते काय म्हणतात बघा, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय दिसतं? लाकूड दिसतं, विस्तव दिसतं, आणि ते बाळ जे आहे ते बाळ म्हणजे बळी दिला जाणारा बळी. तीनही गोष्टी तिकडे दिसतात. आज ख्रिस्त सभेमध्ये ह्या तीनही गोष्टी आहेत. लाकूड कसला आहे? उसाचं. अग्नी कसला आहे? पवित्र आत्म्याचा. बळी कुणाचा आहे? ख्रिस्ताचा. पण ह्या तीनही गोष्टी आपल्या जीवनात आहेत की नाही तपासून पाहायचं. आपल्या जीवनात क्रूस आहे का? आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी आहे का? आपल्या जीवनामध्ये बळी दिला प्रभू येशू ख्रिस्त आता जिवंत झालेला आहे. तो कोकरा, जगाचं पाप दूर करणारा परमेश्वराचा कोकरा माझ्या जीवनात आहे का? ही माझी श्रद्धा मला दिवसेंदिवस भक्कम करत राहणं गरजेचं आहे. म्हणून अब्राहमाकडून आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे अब्राहमाचा विश्वास, अब्राहमाची श्रद्धा. इसहाकाकडून शिकायचं आहे समर्पण. म्हणजे नंतर तुम्ही विचार करा, अब्राहम आणि इसहाक घरी गेले असतील. इसहाकाने आपल्या आईला सांगितलं असेल, तो वडिलांनी असं असं केलं, मला कापून टाकणार होते, आणि तो खूप घाबरला असेल. परंतु तरी सुद्धा जी समर्पित वृत्ती त्याच्यामध्ये त्या क्षणाला आली होती ती शेवटपर्यंत राहिलेली आपल्याला दिसते. आणि म्हणूनच इसहाक आपल्या वडिलांच्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहतो. स्वतःच्या जीवनाचं शेवटपर्यंत समर्पण करायला तयार होतो. कोणत्याही प्रकारे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देण्यासाठी तो मागे पुढे पाहत नाही. इसहाकाची समर्पण वृत्ती आणि याकोबाची निष्ठा. याकोबाची निष्ठा आपल्याला 3-4 टप्प्यामध्ये दिसून येते. पहिल्या प्रथम हा याकोब युक्तीने हिरावून घेणारा म्हणून प्रसिद्ध. एसाव ह्या आपल्या भावाला त्याने 2 वेळा फसवलं. पहिल्या वेळेला त्याने फसवलं ज्येष्ठत्वाचा हक्क हिरावला. ज्येष्ठत्वाचा हक्क याचा अर्थ काय आहे की जर 2 मुलं असतील तर आपल्या मालमत्तेची वाटणी करताना वडिलांनी 3 भाग करायचे आणि 2 भाग मोठ्या मुलाला द्यायचे, 1 भाग मुलाला छोट्या मुलाला. म्हणजे दुप्पट वाटा ज्येष्ठत्वाचा हक्क. तो ज्येष्ठत्वाचा हक्क एसावचा होता, तो त्याने सहज याकोबाला देऊन टाकला, केवळ वरण भात मिळावं म्हणून. म्हणजे कशा प्रकारे अनावश्यक कमी महत्वाच्या गोष्टीसाठी माणूस जीवनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सहज फेकून देतो बघा. म्हणून त्या ठिकाणी माणसाने सांभाळून राहायचं असतं. कशा प्रकारे आपला ज्येष्ठत्वाचा हक्क, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देऊ इच्छितो, परंतु आपण मात्र ह्या जगातील आकर्षणामध्ये अडकून पडलेलो असतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी हिरावून घेतलेली आहे तो म्हणजे वडिलांचा आशीर्वाद. तो वडिलांचा आशीर्वाद थोरल्या मुलाला मिळण्याचा अधिकार होता, परंतु या धाकट्याने थोडीशी युक्ती लढवली आणि तो देखील मिळवून घेतला. अशा प्रकारे याकोबाने एसावाला फसवलं. परंतु परमेश्वर वाकड्या रेषेवर देखील सरळ अक्षरामध्ये लिहत असतो, सरळ लिहत असतो. त्याप्रमाणे ह्याही परिस्थितीमध्ये त्याने याकोबाचं रक्षण केलं. याकोब एसावाला घाबरून पळत निघाला. वाटेमध्ये त्याला बेथेल या ठिकाणी परमेश्वराचं दर्शन घडलं. बेथेल म्हणजे बेथ एल, देवाचे घर. तिथे त्याला परमेश्वराचं दर्शन घडलं. कशा प्रकारे दर्शन घडलेलं आहे? एक शिडी होती, तिचा शेंडा आकाशाला जाऊन पोहोचलेला आणि तिच्यावरून देवटी पुत्र खाली आणि वर चढत होते. हा दृष्टांत पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं हे देवाचं घर आहे. त्या ठिकाणी त्याने एक धोंडा ठेवला, वेदी उभारली, परमेश्वराची पूजा अर्चा केली. म्हणजे आकाश आणि पृथ्वी ह्यांना जोडणारी जी शिडी आहे ती शिडी नक्की कोण आहे? तर आपल्याला त्याचं उत्तर योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 1 वचन 51 मध्ये वाचायला मिळतं. त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ह्याही पेक्षा तू महान गोष्टी पाहशील. कोणाला सांगितलेलं? नथनेलला. येशू त्याला सांगत आहे की मी तुला नुसतं सांगितलं, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलं म्हणून तू विश्वास ठेवतो. ह्याही पेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. मनुष्याच्या पुत्रावरती आकाश उघडलेले आणि मनुष्याच्या पुत्रावरती देवदूत चढताना आणि उतरताना तुम्ही पहा. म्हणजे आता येशू परमेश्वराशी जोडणारी ती शिडी बनलेली आहे. मी आणि माझा परमेश्वर ह्याच्या मध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यावरून देवदूत उतरतात आणि चढतात. उतरतात कशासाठी? आशीर्वाद देण्यासाठी. चढतात कशासाठी? प्रार्थना घेऊन जाण्यासाठी. म्हणून माणसाने आपल्या सगळ्या प्रार्थना
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अर्पण करणं गरजेचं आहे. याकोबाला त्याकडे देवाचा अनुभव आला. त्या देवाशी तो एकनिष्ठ राहिला. आपल्या मामाकडे गेला. ह्याने त्याच्या भावाला फसवलेला, आता त्याच्या मामाने त्याला फसवायला सुरुवात केली. तो त्याच्या मामाच्या मुलीच्या प्रेमात पडलेला. तिचं नाव राहेल किंवा रेचल, परंतु ती धाकटी होती म्हणून ती जी मोठी होती लिया, तिच्यापुढे वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. तिच्यासाठी त्याने 7 वर्षे चाकरी केली. रेचलसाठी पुन्हा 7 वर्षे चाकरी केली. पुन्हा 6 वर्षे, एकूण 20 वर्षे आपल्या मामाची चाकरी केली. कशा पद्धतीने माणूस देवाशी एकनिष्ठ राहतो बघा. आणि मग तो सगळ्या लावाजमासह तिथून निघाला. त्याला 2 दासी होत्या, चिंपा आणि बिल्ला. त्यांच्यापासून देखील त्याला मुलं झाली. एकूण 12 मुलं याकोबाला त्या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारे सगळं आपल्या मुलांना घेऊन तो निघालेला आहे. आणि आता वाटेमध्ये पुन्हा एकदा त्याला देवाचं दर्शन घडतं. आणि ती जागा आहे पनुएल. पनुएल किंवा पनिएल नावाची जी जागा आहे त्याचा अर्थ आहे देवाचं मुख. अगोदर त्याला देवाचं घर दिसलेलं, आता त्याला देवाचं मुख दिसलं. म्हणजे केवढं जवळ गेलं बघा. देवाचं घर म्हणजे लांबून आपल्याला चर्चचं टोक दिसू शकतं, पण मध्ये गेल्याशिवाय साक्रामेंटाची पेटी दिसत नाही. ते देवाचं मुख, साक्षात परमेश्वराचं दर्शन. म्हणजे अशा प्रकारे याकोब पुढे पुढे जात राहिला. त्याला मुलं बाळ झाली. आणि त्या मुलाबाळांपैकी एक मुलगा आहे योसेफ, की जो योसेफ ह्या 3 पूर्वजांव्यतिरिक्त 4था पूर्वज मानला जातो. आणि तो आहे नीतिमत्वाचं प्रतीक. सुरुवातीपासून शेवटपर्यंत योसेफ नीतिमान राहतो. आपले भाऊ आपला मत्सर करत आहेत तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. नंतर ते सगळे भाऊ त्याला भेटायला इजिप्तमध्ये येतात, तिथे देखील तो त्यांना त्रास देत नाही, कारण तो नीतिमान आहे. पोटिफरच्या पत्नीने त्याच्यावरती आळ घातलेला, परंतु तो काहीच उत्तर देत नाही. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. इथे देखील कैद्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगून त्या ठिकाणी त्यांनी आपला एक नवीन रूप प्रकट केलं. अशा प्रकारे योसेफ हा नीतिमत्वाचा प्रतीक म्हणून आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी आपण संपत आहोत. तो आहे पूर्वजांचा काळ. ही उत्पत्तीच्या पुस्तकातील अध्याय 12 ते 50 मध्ये अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या जीवनाची माहिती आहे. अब्राहमद्वारे आपल्याला श्रद्धा शिकायची आहे. इसाकाकडून आपल्याला समर्पित वृत्ती शिकायची आहे. याकोबाकडून आपल्याला निष्ठा शिकायची आहे. आणि योसेफाकडून आपल्याला नीतिमत्व शिकायचं आहे. पहिला टप्पा होता निर्मितीचा, दुसरा टप्पा होता पूर्वजांचा काळ. आता तिसरा टप्पा आहे इजिप्तमधील गुलामगिरी. इजिप्तमधील गुलामगिरी. ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये इस्रायली लोक इजिप्तमध्ये जातात. कशा प्रकारे जातात बघा. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तिथे मोठा दुष्काळ पडला आणि कुठे धान्य मिळणार त्याचा शोध सुरू झाला. आणि त्यांना कळलं की मिसरामध्ये म्हणजे इजिप्तमध्ये खूप धान्य उपलब्ध आहे. आणि मग याकोबाचे मुले 10 मुले निघाली. बेंजामिन सगळ्यात धाकटा होता, तो काही त्यांच्यावर आला नाही. योसेफाला त्याने अगोदरच विकून टाकलं होतं. तो तर मिसर देशात म्हणजे इजिप्त देशामध्ये फारोचा मोठा अधिकारी झालेला होता. सगळं काही त्याच्या हातामध्ये होतं. आणि म्हणून तो लोकांना धान्य वाटपाचं काम करत होता. त्या पार्श्वभूमीवरती त्याचे 10 भाऊ जातात. आणि मग तो संपूर्ण प्रसंग वर्णन करण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये योसेफाने स्वतःची ओळख करून दिली आणि आपल्या भावंडांना आणि वडिलांना त्या ठिकाणी बोलावलं. आणि गोशेन प्रांतामध्ये ते सगळेजण त्या ठिकाणी सेटल झाले. हा जो संपूर्ण प्रसंग आहे तो प्रसंग कशासाठी वर्णन करायचा की तिथे इस्रायली लोक आले, त्या ठिकाणी राहू लागले. याकोबाचे हे जे 12 वंशज आहेत त्यापैकी योसेफ नंतर कालांतराने मरण पावला. मरताना त्याने आपल्या भावंडांना सांगितलं की जेव्हा परमेश्वर तुम्हाला इथून परत वतनभूमीकडे नेईल त्यावेळेला माझ्या अस्थी इथून मसाल्यामध्ये घालून घेऊन जा. आणि त्यानुसार पुढे योसेफाच्या अस्थी मोशेच्या काळामध्ये देण्यात आलेल्या आहे. परंतु ही इजिप्तमधील गुलामगिरी जी आहे एकूण 430 वर्षे इस्रायली लोक इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये राहिले. त्या ठिकाणी फारोकडून त्यांना अतोनात छळ सहन करावा लागला. प्रचंड असा छळ त्या काळामध्ये त्या लोकांनी सहन केलेला आहे. परंतु परमेश्वर आपला करार विसरत नसतो.
परमेश्वर माणसाला त्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पतनभूमीमध्ये घेऊन येत असतो. त्यासाठी आता चौथा टप्पा आहे मोशेचा मुक्ती संग्राम. अतिशय महत्वाचा असा माणूस आता चित्रामध्ये येत आहे. मोशेच्या मुक्ती संग्रामाचे एकूण 3 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे मोशेचा जन्म आणि त्याचा पाचार. दुसरा टप्पा आहे 10 पिढा आणि लाल समुद्र ओलांडला. आणि तिसरा टप्पा आहे सिनाई पर्वताजवळ परमेश्वराने केलेला प्रवास, केलेला करार आणि मग अरण्याने सडक प्रवास. हा संपूर्ण मोशेचा मुक्ती संग्राम आहे. एक एक टप्पा आपण व्यवस्थितपणे अभ्यासूया. पहिला टप्पा मोशेचं पाचारण, त्याचा जन्म आणि त्याचा पाचार. मोशेचा जन्म जो झालेला आहे तो अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये, की जिथं बालकं नाईल नदीमध्ये फेकून दिली जात, ठार केली जात, अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवरती मोशे जन्माला येतो. त्याची आई 3 महिने त्याला व्यवस्थितपणे घरी ठेवते. शेवटी नाईल नदीस्तव त्याला नाईल नदीमध्ये एका पेटारा डांबराने डांबर चोपडलेल्या एका पेटाऱ्यामध्ये घातलं जातं आणि मोशे शेवटी फारोच्या मुलीच्या हाती लागतो आणि फारोच्या राजवाड्यातच मोशे लहानाचा मोठा होतो. ते मोशेच्या जीवनाचं जन्माचं वर्णन. आणि मग पाचारण, त्या पाचारणाचे 5 पैलू फक्त डोळ्यासमोर ठेवायचे. पहिला पैलू आहे परमेश्वर अनुभव, की त्या ठिकाणी तो देवाचा डोंगर म्हटलेल्या पुढे पर्वताजवळ आला. आपल्या सासऱ्याची मेंढर राखत होता आणि तिथे त्याला परमेश्वराचं दर्शन घडलं. आणि जळत्या झुडपामध्ये त्याला परमेश्वराचं दर्शन घडलं. झुडूप जळत होतं परंतु त्याची राख होत नव्हती. झुडूप जळत होतं परंतु राख होत नव्हती. याचा अर्थ काय? ते परमेश्वराच्या प्रेमाचं प्रतीक होतं. प्रेमाचा अग्नी अंतःकरणामध्ये जळत असतो पण कधीच राग करत नाही. इतर सगळे अग्नी असतात, तुषाग्नी असतो, वासनाग्नी असतो, क्रोधाग्नी असतो, मत्सराग्नी असतो, हे सगळे राग करतात. परंतु प्रेमाचा अग्नी कधीच कशाचीच राग करत नाही. तो परमेश्वराच्या प्रेमाचा प्रतीक, परमेश्वराचा अनुभव. दुसरा टप्पा आहे प्रेषित कार्य किंवा मिशन कार्य. मोशेला परमेश्वराने सांगितलं, माझे लोक, इस्रायली लोक इजिप्तच्या गुलामीमध्ये तिथे खतपत पडलेले आहेत, त्यांना मुक्त करायचं. मग तिसरा टप्पा अपात्रता. मोशे सांगतो, हे कसं शक्य आहे? मी जिभेचा जड आहे, माझा भाऊ अहरोन पट्टीचा वक्ता आहे, त्याला पाठव. परंतु परमेश्वराने सांगितलं, मोशे मी तुलाच पाठवणार आहे. अहरोन तुझा संदेश होईल, तुझा मुख होईल, पण तुला गेला पाहिजे. आणि मग मोशे निघून जातो. पण त्यासाठी चौथा टप्पा आहे आश्वासन. भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर असेल. आणि नुसतं आश्वासन नाही तर प्रत्यक्ष चिन्ह. तुझ्या हातात काय आहे? काठी. खाली फेकून दे, त्याचा सर्प झाला. सर्पाची शेपटी पकड, पुन्हा एकदा काठी झाली. अशा प्रकारे परमेश्वराने त्याला चिन्ह दिलं. आणि मग त्या चिन्हाच्या आधारे मोशे आत्मविश्वासाने फारोच्या विरुद्ध बंड करण्यासाठी उभा ठाकला. त्याने फारोला सांगितलं, माझ्या लोकांना मुक्त कर, इथून जाऊ दे. 4 टप्प्यामध्ये फारोने त्यांची परीक्षा काढली. पहिला टप्पा होता, त्यांना सांगितलं, तुम्ही जायचं असेल तर जवळ जा, जास्त दूर जाऊ नका. मोशेने सांगितलं, आम्हाला जवळ नाही, आम्हाला आमच्या त्या देवाचा डोंगर म्हटलेल्या पर्वताजवळ जायचंय. त्यानंतर दुसरा टप्पा, तुम्ही जा पण तुमची गुरढोरं इकडेच ठेवा. मोशेने सांगितलं, नाही, आम्ही जाणार असेल तर आमची सगळी गुरढोरं घेऊनच जाणार आहोत. आणि तिसरा टप्पा, तुम्ही जाणार असाल तर जा पण तुमची बायका पोरं इथेच ठेवा, फक्त पुरुषांनी जा. आणि मग शेवटी चौथा टप्पा, जेव्हा सगळ्या 10 पिढा आल्या, स्वतःच्या मुलाचा मृत्यू त्याने पाहिला, तेव्हा त्याने सांगितलं, मोशे आणि अहरोन, माझ्यातून तुमचं तोंड काळं करा. आता हे 4ही टप्पे व्यवस्थित अभ्यासायचे. पहिल्या टप्प्यात काय घडतं बघा. माणसाच्या मनात परमेश्वराची आराधना आणि पूजा अर्चा करण्याची इच्छा असते. पण सैतान काय सांगतो? जास्त दूर जाऊ नकोस, फक्त सकाळचा मिस्सा एक बस, फक्त थोडी प्रार्थना कर बस, जास्त करू नकोस. दुसऱ्या टप्प्यात तू स्वतः केवढं बिझी राहायचा राहा, परंतु तुझा व्यवसाय आहे बघ, तुझी गुरढोरं आहे बघ, तुझं कामकाज आहे बघ, त्याच्यावर लक्ष दे. किंवा काय योग असतंय देवाचा, तुझं कुटुंब कुठे आहे, पहिले कुटुंबाची काळजी घे. अशा प्रकारे सैतान माणसाला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शेवटी माणूस जेव्हा जिद्द आणि चिकाटी बाळगतो तेव्हा फारोसारखा सैतान देखील त्याला सांगतो, जा आणि तुमच्या देवाची पूजा करा.
माणसाला शेवटी ह्या अवस्थेत यायचं आहे, त्यासाठी जिद्द आणि चिकाटी सोडायची नाही ते आपल्याला तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा मोशेच्या जीवनातला मुक्ती संग्राम तिथे सुरू झाला. लाल समुद्रातून तो पार गेला. काय नक्की अर्थ आहे त्या घटनेचा? त्या लाल समुद्रातून इस्रायली लोक सुखरूपपणे गेले, परंतु फारो आणि त्याची सेना मात्र समुद्रात गडप झाली. ते बाप्तिस्म्याचं प्रतीक आहे. बाप्तिस्म्याच्या पाण्यातून सुखरूपपणे माणूस वतनभूमीच्या दिशेने वाटचाल करत असतो, परंतु त्यानंतर त्याच्या जीवनातली सैतानाची सेना मात्र त्याच पाण्यामध्ये गडप होऊन नष्ट होत असते. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहत आहोत की मोशे आणि सगळे इस्रायली लोक सिनाई पर्वताच्या पायथ्याशी येतात. त्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्याबरोबर करार करतो, 10 आज्ञा देतो. 40 दिवस आणि 40 रात्री मोशे त्या ठिकाणी पर्वतावरती राहतो, परमेश्वराचा अनुभव घेतो आणि मग त्यांच्या रणनीती प्रवासाला सुरुवात होत आहे. तर हा आहे संपूर्ण मोशेच्या मुक्ती संग्रामाचा इतिहास. आणि 5वा टप्पा आहे यहोशवा आणि शास्त्यांची काळजी. ही मोशे नेबो पर्वतावरती, मोआब देशामधील नेबो पर्वतावरती मोशे मरण पावला. यहोशवाच्या खांद्यावरती ती धुरा ठेवण्यात आली. मग यहोशवाने इस्रायली लोकांना पुढे यार्देन नदी पार करून पवित्रगिरी नेलं आणि ते सगळे वतनभूमी, पवित्र भूमी इस्रायल देशामध्ये, कनान देशामध्ये सुखरूपपणे पोहोचलेले. तो संपूर्ण प्रवास जर तुम्ही बघितला तर त्या प्रवासामध्ये किती सुंदर असं महत्वाचा संदेश देण्यात आलेला आहे. पहिला महत्वाचा संदेश, यार्देन नदी पार केल्यानंतरच ते वतनमुक्त भूमीमध्ये पोहोचलेले आहे. याचा अर्थ काय? प्रत्येक चर्चच्या प्रवेशद्वारापाशी बाप्तिस्म्याचं छोटंसं कुंड असतं, पाणी असतं, ते आपल्या बाप्तिस्म्याचं प्रतीक आहे. येशूचा बाप्तिस्मा यार्देन नदीत झाला. आपल्यासाठी ही छोटीशी यार्देन नदी आहे. ती पार करून आपण पवित्र भूमीत म्हणजे देवळामध्ये प्रवेश करत असतो. त्यानंतर पलीकडे गेल्यानंतर त्यांनी वल्लांघन सण पाळला. पहिला वल्लांघन सण कुठे पाळला होता? इजिप्तमध्ये. जेव्हा ते निघाले, आता पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा वल्लांघन सण पाळलेला आहे. हा वल्लांघन सण कसलं प्रतीक आहे? एका जीवनातून दुसऱ्या जीवनात प्रवास करण्याचा, प्रवेश करण्याचं प्रतीक आहे. म्हणजे तोपर्यंत लोक एका विशिष्ट पद्धतीने जगत होते, आता एका नवीन पद्धतीने जगण्यासाठी परमेश्वर त्यांना बोलावत होता. आणि तिसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, जिल्गाल त्या ठिकाणी की पुरुषांची त्यांनी सुनता केली आहे. 30-40 वर्षे त्यांना प्रवास करावा लागला, परंतु त्या काळामध्ये सुनता झाली नव्हती. अशा काही मुलांची, पुरुषांची सुनता त्या ठिकाणी करण्यात आली. कसलं प्रतीक आहे? सुनता ही कराराचं प्रतीक आहे. अब्राहमाला त्याने कराराची जी खून दिली होती, उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 17 आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आणि आता सुनता करून परमेश्वराशी असलेला जो करार आहे, तो करार त्या ठिकाणी भक्कम केलेला आहे. ते वतन भूमीमध्ये आता सेटल किंवा स्थायिक झालेले आहे. आणि इथे यहोशवाच्या नंतर शास्त्रांची परंपरा सुरू होती. यहोशवाचं पुस्तक आपण वाचलं तर कशा प्रकारे एक योद्धा म्हणून, लोकांचा नेता म्हणून त्याने लोकांना मार्गदर्शन केलं, सगळ्या आपल्या शत्रूंना पराभूत केलं आणि संपूर्ण ती भूमी आपल्या पायाखाली आली. आणि मग लोकांवरती शास्त्रे नेमायला सुरुवात झाली. शास्त्रांच्या काळामध्ये, शास्त्रांच्या पुस्तकामध्ये एकूण 12 शास्त्रांचं वर्णन आलेलं. त्यातील काही शास्त्रे आपल्याला माहीत आहे. शमशोन, जो अतिशय ताकदवान असा माणूस. गिदोन, ज्याला स्वप्नामध्ये परमेश्वर दर्शन देऊन काही गोष्टी सांगत आहे, गिदोन. शमूएल, दबोरा, बाराक, अशा प्रकारची काही शास्त्रे आहेत. ते शास्त्रे अतिशय फेमस असलेली शास्त्रे. 6 मोठी शास्त्रे, 6 छोटी शास्त्रे, अशा प्रकारे ही शास्त्राची कारकीर्द. काय नक्की शास्त्रांचं काम होतं? 2 प्रकारचं काम. पहिलं काम होतं लोकांना न्याय करायचा. न्याय, इन्साफ हा शब्द त्यांच्यासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि लोकांचं रक्षण करायचं. म्हणजे 2 प्रकारचं काम आहे. एक काम कोणतं? बाहेरून हल्ला होणार असेल तर लोकांचं रक्षण करायचं. आतमध्येच लोकांमध्ये भानगडी असतील तर त्या सेटल करायच्या. म्हणजे ह्या शास्त्रांचं मुख्य काम कोणतं होतं? शांतता आणि शांती. शांतता बाहेरून होणाऱ्या हल्ल्यापासून, शांती अंतर्गत बंडाळीपासून. तर ह्या शास्त्रांनी काम केलेलं आहे. त्यातील शेवटचा शास्त्र आहे शमूएल.
शमूएल हा जसा शास्त्र होता, तसा तो याजक होता, तसाच तो देवाचा संदेशक होता. मग त्याच्याच कारकिर्दीनंतर पुढचा टप्पा आपण आता पुढच्या अधिवेशनामध्ये अभ्यासणार आहोत आणि तो टप्पा आहे राजांची कारकीर्द. तर आज आपण एकूण 5 टप्प्यांचा अभ्यास केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण निर्मिती घेतली आहे, दुसऱ्या टप्प्यात पूर्वजांचा काळ घेतलेला आहे, तिसऱ्या टप्प्यात इजिप्तमध्ये गुलामगिरी काढलेली आहे, चौथ्या टप्प्यात मुशेचा मुक्ती संग्राम अनुभवलेला आहे, 5व्या टप्प्यामध्ये यहोशुआ आणि शास्त्रांची कारकीर्द अनुभवलेली आहे. पुढच्या अधिवेशनामध्ये राजांच्या कारकिर्दीपासून येशू ख्रिस्तापर्यंत रोमन काळापर्यंत दुसरे 5 टप्पे आपण अभ्यासणार आहोत.